नमस्कार मित्रांनो. रमजान ईद का साजरी केली जाते? तुम्हाला माहिती आहे का? रोजा म्हणजे नक्की काय? ईदी दिली जाते म्हणजे काय? या दिवशी शिरखुर्मा या पक्वानाचे नेमके महत्व काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही घेऊन आलो आहोत. कुठे? कुठे म्हणजे काय हो? आपल्या लाडक्या ग म भ न मराठी भाषेची कार्यशाळा या लाडक्या युट्यूब वाहिनीवर. ग म भ न मराठी भाषेची कार्यशाळा साजरी करत आहे रमजान ईद. संयम, आनंद आणि मानवतेचा अद्भुत संगम असलेला ह्या रमजान ईदचा सण. चला तर मग या प्रेरणादायी प्रवासाला आपण एकत्र सुरुवात करूया. रमजान ईद, ईद उल फित्र हा आनंदाचा आणि प्रेमाचा सण आहे. 12 महिन्यांच्या इस्लामिक दिनदर्शिकेला हिजरी असे म्हणतात. यामधला रमजान हा 9वा महिना असतो. इस्लामिक मान्यतेनुसार याच 9व्या महिन्यात प्रेषित महम्मद पैगंबर यांना कुराण हा पवित्र ग्रंथ प्राप्त झाला. इस्लाम धर्माचे 5 मुख्य आधारस्तंभ आहेत. त्या 5 पैकी रोजा म्हणजेच रमजान मधील उपवास हा एक आधारस्तंभ आहे. त्यामुळे रमजान हा महिना उपवासासाठी महत्वाचा मानला जातो. रमजान महिन्यातील उपवास म्हणजे रोजा हा पूर्ण महिनाभर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत केला जातो. सूर्योदयापूर्वी हे बांधव जेवतात, त्याला सहरी असं म्हणतात. त्यानंतर दिवसभर अन्न पाणी यांचं सेवन करत नाहीत आणि सूर्यास्ताच्या वेळी उपवास सोडला जातो. हा उपवास काय शिकवतो तर संयम. फक्त उपाशी राहणं म्हणजे नव्हे तर खरे बोलणे, सर्वांशी प्रेमाने वागणे हेही हा उपवास शिकवतो. संपूर्ण महिनाभर उपवास झाल्यानंतर आकाशात चंद्रदर्शन करून एकमेकांना ईद मुबारक अशा शुभेच्छा दिल्या जातात. इस्लाम धर्मातील आधारस्तंभापैकी एक म्हणजे जकात. याचा अर्थ आपल्याकडील जास्तीच्या संपत्तीच्या 2.5% भाग गरीब गरजूंना दिला जातो. जकातचा मुख्य उद्देश गरिबांना मदत करणे आणि संपत्तीचे योग्य वितरण करणे हा आहे. ईद उल फित्र यामध्ये फित्र शब्दाचा अर्थ उपवास संपविणे किंवा पूर्ण करणे. पण आपल्या आनंदातील एक घास काढून दुसऱ्याला देणे म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो तेव्हाच ईद खऱ्या अर्थाने साजरी होते असं म्हणायला हरकत नाही. या महिन्याभरातील प्रार्थनेमुळे माणसाच्या मनातील वाईट विचार वृत्ती नष्ट होते असे मानतात. या दिवसाचे पक्वान असलेल्या शिरखुर्मा या खिरीचे विशेष आकर्षण सगळ्यांनाच असते. दुधामध्ये सुकामेवा घालून केलेली ही खीर अतिशय चविष्ट लागते. महिनाभराचे उपवास केल्यानंतर शरीरातील नैसर्गिक साखरेचे प्रमाण कमी झालेले असते. खजूर, सुकामेवा यामुळे शरीराला लवकर ऊर्जा मिळते. म्हणून एकदम जड अन्न सेवन करण्यापेक्षा दूध, शेवया आणि सुकामेवा असलेली खीर आरोग्यासाठी पौष्टिक ठरते. मुस्लिम बांधव नातेवाईकांना, मित्रमंडळींना आवर्जून शिरखुर्मा खाण्यासाठी आमंत्रित करतात, कारण यातूनच नात्याची गोडी वाढत जाते. मित्रांनो, रमजान ईद आपल्याला शिकवते की सहिष्णुता, एकमेकांच्या प्रती असलेला आदर हीच खरी मानवी मूल्ये आहेत. भारताची खरी ओळख अनेक धर्म, अनेक संस्कृती, पण एकच भावना, एकता आणि बंधुभाव. आपण सर्वांनी मिळून हे सौंदर्य जपलं पाहिजे, तर आपला देश अधिक सुंदर आणि अधिक मजबूत होईल. आपणा सर्वांना पुन्हा एकदा रमजान ईदीच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद. पुन्हा भेटू एका नव्या प्रेरणादायी व्हिडिओसह, नव्या कथेसह किंवा नव्या सुंदरशा कवितेसह. भेटत राहू. तोवर धन्यवाद.